जळगाव जामोद पोलीस ठाण्याला रोहित पवार यांची भेट. शिवानी कसलेकर प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी. शिवानी कसलेकर प्रकरणात जिवंत मुलीच्या वडील व भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की 26 एप्रिल रोजी घटना समोर आल्यानंतर तपास सुरू झाला. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने घटनाक्रम मांडला त्यावरून अनेक शंका निर्माण होत आहेत. गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरीब आदिवासी कुटुंबाला गुन्हेगार ठरविण्यात आले. जिवंत असलेल्या मुलीच्या वडील व भावाकडून दबावाखाली कबुली जबाब घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना पवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. गृह खाते अधिक सक्षम आणि वेळ देऊ शकणाऱ्या व्यक्तीकडे देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. राज्यात दररोज महिला व मुली बेपत्ता होत असून हजारो प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात संबंधित तपास अधिकारी, ठाणेदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. गरीब आदिवासी समाजाला अन्यायकारक पद्धतीने गुन्ह्यात गोवले असल्यास संबंधितावर कठोर कारवाई व्हावी असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मृतदेहाची ओळख अद्याप स्पष्ट न होणे तसेच एका महिन्यानंतरही तपासात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आवश्यक असल्यास केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून दोषींना शिक्षा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवला जाईल असा इशाराही सपकाळ यांनी दिला. वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरही दिली भेट. जळगाव जामोद दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी तालुक्यातील वडगाव पाटण परिसरात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद या नावाच्या तालुक्यामध्ये सपकाळ साहेब असतील, शिगणे साहेब असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच आमचे या जिल्ह्याचे पदाधिकारी, या तालुक्याचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं. तिचा गळा कापला होता. तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता. त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, तर नुसतं हाडच तिथं होते आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता. आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला. SP साहेब, ऍडिशनल SP याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं. त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिट सुद्धा तिथं केली आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलाली आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये मध्य प्रदेश मध्ये दिली होती. मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले. त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं. मग जळगाव जामोद मध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असणाऱ्या लोकांकडनं आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलट टांगलं, त्यांना मारण्यात आलं. त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधवून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे आणि इथं जे शव सापडले, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे. तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिथं टाकलं असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं. वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली. त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं. तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले, आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं, 2 दिवस घरी ठेवलं, मग इथं आणलं. मग इथं आल्यानंतर आम्ही तिचा गळा कापला,
तिचा जो चेहरा आहे दुसरीकडे फेकून दिला आणि मग जाळलं, कोणाला काही सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली. आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या. पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेश मधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली, कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली. ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठंतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठंतरी समोर आलं. या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरीबाला, आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं. त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि मग हे जी काय प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा. हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा. ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर उद्या जाऊन आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी लढतो. सामान्य लोक त्यासाठी लढत असतात, आंदोलन करत असतात आणि मग या लोकांना खोटे तिथं पुरावे दाखवून जर कैद केलं गेलं, त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ही प्रथा ही बरी नाही. त्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आयजी साहेबांशी बोललो, SP साहेबांशी बोललो आणि हा जो आदिवासी समाजावर, गरीब लोकांवर दबाव टाकून जे सगळे काही पुरावे बनवले जातात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, या सगळ्यावर खोलात चर्चा होणं, तपास होणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यात जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठेवलं नाही गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याबरोबर अनेक इतर काही विषय जे आपल्याला आमचे सपकाळ साहेब असतील आणि शिंगणे साहेब हे तुम्हाला सांगतीलच. पण ह्याच्यावर एक जाणवते, आत गेल्यानंतर बरेच सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये सामान्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातात. ही प्रथा अनेक वर्षांपासून या भागामध्ये तिथे केली जाते. त्यामुळे हे जे काही आदिवासी समाजावर झालेला अन्याय, गरिबावर झालेला अन्याय, अशा पद्धतीने ज्या गोष्टी पिक्चर मध्ये दाखवल्या तशाच गोष्टी इथं जर घडत असतील तर ही गोष्ट सोपी नाही, साधी नाही, अतिशय मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे. जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवरती अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, बंदुगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल आणि या घटना घडण्यापासून कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये ब्रेक लागेल असं आमच्या सगळ्यांचं त्यात मत आहे. आता ह्याच्यात मागण्या ज्या आहेत तुम्हाला सपकाळ साहेब सांगते. एकंदरीत या घटनेच्या अनुषंगानं सगळा त्याचा आशय जो आहे रोहित दादाने सांगितला आहे. आता 3 प्रश्न उरतात आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही आज पोलीस यंत्रणेजवळ नाही. पहिला प्रश्न, तो मृतदेह कोणाचा होता, या प्रश्नाच्या जवळपासही अजून पोलीस प्रशासन पोहोचलेलं नाही, कारण ही घटना 26 एप्रिलची आहे आणि 1 महिन्यापेक्षा जास्ती काळ झाल्यानंतर हा मृतदेह कोणाचा याचा तपास पोलिसांना लावलेला नाही. हा एक भाग. दुसरा, चोर सोडून संन्यासाला फाशी. इथे तर चोर सोडून, खुनी सोडून बापाला आणि भावालाच फाशी देण्यापर्यंत पोलिसांची मदत गेली होती आणि ती मदत जात असताना त्या कथित मुलीच्या वडिलांना, भावांना इथे आणलं, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारझोड झाली, त्यांच्यावर 3rd डिग्रीचा वापर केला गेला, त्यांच्याकडून खोटा कबुली जबाब लिहून घेतला गेला आणि त्यांचे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले जे 20 दिवस आहे त्यांचा झालेला जो मनस्ताप आहे, त्यांनी खाल्लेला जो मार आहे, त्यांनी एकंदरीत या संदर्भामध्ये त्यांचं झालेलं जे नुकसान आहे याला जबाबदार कोण, हा दुसरा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचा कळीचा प्रश्न तिसरा आहे की आता पोलीस जे आहे ही सावरासावर करते आहे, याच्यातील संघटित गुन्ह्याचा प्रकार आहे.
आणि संघटित गुन्ह्यांमध्ये जे गुंड आहेत त्या गुंडांच्या ऐवजी दुर्दैवानं या संघटित गुन्ह्यामध्ये पोलीस आहेत. कारण जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन हे महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशचा एक कॉरिडॉर झालेला आहे. महाराष्ट्रात येणारा तमाम गुटखा याच मार्गाने येतो. महाराष्ट्रात अफीमचा जो वापर येतो ती याच मार्गाने याच कॉरिडॉरच्या माध्यमातून येतो. एवढंच नाही तर नकली दारू देखील याच मार्गाने येते. आणि यासोबतच जे देशी कट्टे जे आहेत त्या देशी कट्टे देखील याच मार्गाने येतात. आणि या मार्गाने येत असताना इथले जे दलाल आहेत, याचा व्यापार करणारे जे लोक आहेत, तिथे कुणी हस्तक असतील तो विषय निराळा आहे. मात्र दस्तूरखुद पोलीस यंत्रणा आणि पोलीसचं जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे संपूर्ण वरिष्ठ हे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सांगत असताना त्याचा जो संबंध आहे आणि तात्पर्य आहे तो हा आहे की कोणीतरी मोठ्या या खुनाच्या मागे कोणीतरी एक मोठी व्यक्ती आहे जिला राजकीय आश्रय आहे. आणि त्या राजकीय आश्रय असणाऱ्या व्यक्तींनी केलेला जो खून आहे तो मध्य प्रदेशचे पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस या दोघांना पोलीस बनत असताना मला दुःख होत आहे. मात्र हे मोक्काचे असणारे जे आरोपी आहे यांनी या मुर्द्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगानं हा जे मृतदेह आहे तो आपल्या जिल्ह्यामधून आणून जाळलाय. त्यामुळे यामागे एक फार मोठं कटकारस्थान हे दडलेलं आहे. आणि हे प्रकरण थेट सीबीआयपर्यंत तपासाला गेलं पाहिजे अशी एकंदरीत या प्रकरणाची असणारी व्याप्ती आहे. आता यामध्ये छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई, कॉन्स्टेबलवर कारवाई अशी तातूरमातूरची कारवाई केल्या जात आहे. ही देखील एक पोलिसांची या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याचा हा या हत्याकांडातला दुसरा अंक हा पोलीस खेळत आहे. त्यामुळे इथले जे ऍडिशनल एसपी जे आहेत, जे आयपीएस आहे, यांच्यापासून बुलढाण्यातल्या एलसीबी पर्यंत आणि एलसीबी पासून जो हा त्रिकोण आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत या त्रिकोणाने मिळून या त्रिकुटांनी मिळून हे कांड केलेलं आहे.